नमस्कार मित्रांनो, MM इन्फो मराठीमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. EPS 2026 लागू झाल्यानंतर अनेक जण विचारत आहेत, नवीन योजनेत पेन्शन वाढणार का? 1000 रुपये किमान पेन्शनचे काय? EPS 95 सदस्यांना नवीन अर्ज करावा लागेल का? आणि दावा उशिरा मिळाला तर काय होईल? आज आपण EPS 95 आणि EPS 2026 मधील महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा, EPS 2026 ही पूर्णपणे वेगळी पेन्शन योजना आहे का? EPS 2026 ही जुन्या EPS 95 योजनेची जागा घेणारी नवी कायदेशीर चौकट आहे. ती सामाजिक सुरक्षा संहितेअंतर्गत आणली गेली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की जुन्या पेन्शन धारकांचे लाभ संपले आहेत. दुसरा मुद्दा, किमान पेन्शन वाढली का? अनेकांना वाटत होते की किमान पेन्शन रुपये 7,500 होईल किंवा त्यासोबत महागाई भत्ता मिळेल. पण सध्याच्या अधिसूचनेत किमान पेन्शन 1,000 रुपयेवरच कायम आहे. त्यामुळे पेन्शन वाढीची मागणी अजूनही कायम आहे. तिसरा मुद्दा, पेन्शनचा फॉर्म्युला बदलला का? सध्याच्या नियमानुसार पेन्शनची गणना पेन्शनेबल सेवा आणि पेन्शनेबल पगारावर आधारित राहते. म्हणजेच फक्त EPS 2026 नाव आले म्हणून प्रत्येकाची पेन्शन आपोआप वाढणार नाही. चौथा मुद्दा, 20 दिवसांचा दावा नियम काय आहे? EPS 2026 मध्ये दावा प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यावर भर आहे. पेन्शन, PF किंवा संबंधित दावे ठराविक वेळेत निकाली काढण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. दावा 20 दिवसात निकाली निघाला नाही तर विलंबासाठी 12% व्याजाचा मुद्दा महत्वाचा ठरू शकतो. पाचवा मुद्दा, जुन्या EPS पेन्शन सदस्यांनी काय करावे? तुमचा UAN, आधार, बँक खाते आणि मोबाईल नंबर अपडेट आहे का ते तपासा. सेवा इतिहासात काही त्रुटी आहेत का ते पहा. पेन्शनचा दावा फॉर्म 10D किंवा कुटुंब पेन्शन प्रकरण असेल तर सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. मित्रांनो, EPS 2026 मुळे सर्वात मोठा बदल म्हणजे प्रशासन, डिजिटल प्रक्रिया आणि दावा निकाली काढण्याच्या नियमामध्ये स्पष्टता. पण किमान पेन्शन वाढली आहे असा गैरसमज ठेवू नका. तुमच्या मते EPS 95 पेन्शन किमान किती असावी? 7,500 रुपये अधिक DA ची मागणी योग्य आहे का? कमेंट मध्ये आपले मत नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या MM इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. म्हणजे पुढील महत्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.